नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद साळुंके। आज आपण दौंडत तालुका इगतपुरी या ठिकाणी आलोय। आपले प्रगतशील शेतकरी अंकुश भाऊ बोराडे यांनी आपली अशोका सीड्स या कंपनीची तारेवरची चवडी यार्ड लॉंग बीन्स मनीषा लागवड केलेली। बघा, आपण प्रत्यक्ष इथं प्लॉट बघू शकतो। तर आता प्लॉट चालू होऊन जवळपास 1.5 महिना झालेला आहे आणि 1 दिवसाआड अंकुश भाऊंचा आता तोडा चालू आहे। तर आपण प्रत्यक्ष अंकुश भाऊ यांच्याकडनंच या व्हरायटीचं कॅरेक्टर काय आहे ते जाणून घेऊयात। अंकुश भाऊ नमस्कार। नमस्कार। तुम्ही ही व्हरायटी लागवड केलेली आहे अशोकाची, तर साधारणतः कधी लागवड केली होती? तर ती आपली नागपंचमी झाली 15 ऑगस्ट। अच्छा, 15 ऑगस्टच्या आसपास। आणि पहिला तोडा तुम्हाला किती दिवसांनी मिळाला? तो काय 6 महिन्याचा आत, 120 125 दिवसाचा 45-50 दिवसात चालू होतो। हो हां, लागवड केल्यापासून 50-55 दिवशी चालू हां, म्हणजे 45 दिवसातला तुम्हाला पहिला तोडा मिळाला। साधारणतः तोडा आता किती दिवसानंतर करताय तुम्ही? दिसाड एक दिवस दिवस गेला का कुठलं मार्केट करता? बोटी गोटी मार्केट। हो। काय रेट वगैरे कसा मिळतो? रेट वगैरे आहे 400-350 जाळी। जाळी 8-9 किलोला। अच्छा, साधारणतः आता तुम्ही याच्या आधी कुठली केलेली व्हरायटी? ती गंगा चवळी केली। रंगाची। हो। या व्हरायटी बद्दल काय वाटतं तुम्हाला? वरटी खूप भारी आहे, हां, चांगली आवडली आपण। अच्छा, मार्केटला विकायला काय? मार्केटला विकायला फास्ट आहे। अच्छा, काय विशेष कशामुळे फास्ट आहे? तो कलर आणि लांब जास्त आहे, कलर आणि लांब. लांबीला। हो. अच्छा, साईज- डार्क ग्रीन साईज- कलर मध्ये येते साईज पण व्यवस्थित आहे. आणि लांबीला जवळपास 20 ते 22 इंच ही व्हरायटी येते, म्हणजे साधारणतः 1.25 फुटापर्यंत लांबी आहे। लागवड केल्यापासून 45 दिवसांनी प्लॉट चालू होतो आणि जास्त जाळ पण होत नाही। बघा, लांब जर झाली तरी जास्त जाळ होत नाही। काही भागामध्ये हिला साप चवडी म्हणून ओळखली जाते, तारेवरची चवडी म्हणतात, काही ठिकाणी यार्ड लॉंग बीन्स म्हणतात। तर तुम्ही बघू शकता लांबी, आणि ही व्हरायटी अंकुश भाऊंनी लागवड केलेली होती। प्रत्यक्ष तुम्ही प्लॉट पण बघू शकता। बघा,